बोलण्यासाठी, त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी आपल्यासोबत आहेत ख्यातनाम संगीतकार गायक कौशल इनामदार. कौशलजी, अनेक पिढ्यांच्या अनेक जणांना भरभरून आनंद देणारा हा स्वर आज आपल्यातनं निघून गेलेला आहे. आपल्या भावना. मला असं वाटतं की खरं आपण कधी म्हणतो की माणूस गेला तेव्हा श्वास थांबतात, बरोबर ना? पण आपल्या सगळ्या गाण्यांच्या रूपाने श्वासच तर आशाताई सोडून गेलेले आहेत. आणि इतके सुरेल श्वास. खरे म्हणजे जगातली सगळ्यात जास्त गाणी ही आशाताईंनी गायलेली आहेत आणि वेगवेगळ्या भाषांमधनं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्वर गेला असं म्हणण्यापेक्षा त्यांचा एक शारीर देह गेला, पण आशाताईंचं अस्तित्व, तो जेव्हा गायक एखादा जातो तेव्हा तो अमरत्वच प्राप्त करतो. खरे विशेषतः आशाताईंसारख्या कॅलिबरचा गायक. मला म्हणजे त्यांच्या गाण्याच्या आता म्हणजे रवींद्र साठे सर पण बोलत होते आणि तेही मी ऐकत होतो आणि त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला तो, की मला असं वाटतं की आशाताई या संगीत क्षेत्रातल्या ओरिजिनल बंडखोर होत्या. आद्य बंडखोर ज्याला म्हणता येईल, अशा होत्या की मला जमत नाही आहे हा वाक्प्रचार त्यांच्या डिक्शनरीत नव्हताच. सीमा ही ओलांडण्याकरताच असते, ग्लास सिलिंग हे तोडण्याकरताच असतं, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे तुम्ही त्यांची रेंज बघितलीत आणि व्हर्सटॅलिटी बघितलीत, तर ती खरं तर कुठून आली असं आपल्याला, की ती प्रचंड घोर मेहनतीतून एक त्यांची उत्तम निरीक्षण शक्ती, कारण त्या उत्तम नकलाकार होत्या. जेव्हा नक्षत्रांचे देणे हा माझ्या लहानपणी राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात कार्यक्रम झाला होता. थंडीचे दिवस होते, मला वाटतं जसे डिसेंबर जानेवारी, आणि त्याच्यात त्यांनी बाबूजी, गुलाम अली आणि खुद्द लताबाई यांच्याही नकला अशा हुबेहूब केल्या होत्या. तर त्यांची ती अफाट निरीक्षण शक्ती होती. त्यामुळे विशेषतः आता बाबूजींबद्दल त्यांनीही सांगितलेलं आहे की सुधीर फडके चाल शिकवायचे तर त्यांना ते जसं गायचे तसंच्या तसंच गायकाने गायला पाहिजे, असा त्यांचा एक दंडक असायचा. आणि तुम्ही पाहिलं तर आशाताई सगळ्यात जास्त गायल्यात बाबूजींबरोबर. म्हणजे गंगेत घोडं न्हालं सारखे अनेक चित्रपट आहेत की संगीत सुधीर फडके आणि पार्श्वगायन आशा भोसले. अख्ख्या चित्रपटात किती जी 3-4 गाणी असतील ती आशाताईच गायलेल्या आहेत. म्हणजे पुरुष गायक पण नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं ना की त्यांना त्यांच्या या व्हर्सटॅलिटीमुळे आणि त्यांच्या अचाट निरीक्षण शक्तीमुळे, त्याच्यावर त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांचं असं कसदार इतकं झालं गाणं की म्हणजे आपल्याला एक आपल्या आयुष्यात चमत्कार पाहायला मिळालेला आहे. आपलं भाग्य आपल्याला कधी कधी कळत नाही, पण आपल्याला हे 2 चमत्कार बघायला मिळालेले आहेत, लताबाई आणि आशाताई. कौशलजी, तुमची त्यांच्या गाण्याशी पहिली गाठ नेमकी कोणत्या वर्षी पडली? ते गाणं कुठलं होतं जे तुम्ही त्यांचं पहिलं गाणं ऐकलं होतं, आणि मग कसे प्रेमात पडलात तुम्ही त्यांच्या गाण्याच्या? फार मजेशीर आहे. आणि तुम्ही बरोबर हे वापरलात शब्द की मी पहिल्यांदा प्रेमात पडलो तो आशाताईंच्या आवाजामुळेच आणि त्यांच्या आवाजाच्याच प्रेमात पडलो. अगदी मला पहिलं जे माझ्या काय म्हणतो त्याला, माझ्या आठवणीमधलं पहिलं जे गाणं आहे ते खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों हे गाणं आहे आर डी बर्मनचं. आणि मी लहान होतो आणि तेव्हा
चित्रपट त्या मला वाटतं रिव्होली टॉकीज माहीमला होतं. तिथे मी तो पहिल्यांदा चित्रपट बघितला आणि माझ्या ते मनपटलावर असं छापलं गेलेलं आहे ते गाणं. आणि तो त्याच्यातला जो बिनधास्तपणा होता, आता मला ते कळतंय. तेव्हा मला ते नुसतंच आवडलं होतं. मी अगदीच लहान होतो तेव्हा. पण गाण्यामध्ये इतका जिवंतपणा असू शकतो. आणि गाणं ही फक्त एक काय म्हणतो त्याला, एक बौद्धिक कॉग्निशनची गोष्ट नसून अनुभूती घेण्याची चीज आहे. हे आशाताईंच्या गाण्यामुळेच कळलेलं आहे मला. की त्याच्यात कुठलंही लॉजिक काही त्याच्यात आपल्या आड येत नाही. फक्त त्यांचा आवाज आणि आपण एवढंच राहतं. आणि हे मला वाटतं की ते खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों हे गाणं मला अगदी आठवतंय. आणि त्याच्या नंतरचं गाणं जेव्हा मी मला गाणं काय आहे हे वगैरे कळायला लागलं कॉलेजच्या दिवसात आणि हे आपल्याला आवडतंय याची जाणीव झाली, तेव्हा का रे दुरावा का रे अबोला या गाण्याला मी माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी ओनरशिपचा दर्जा देऊन टाकलेला आहे, एक कोपरा. कारण ते इतकं अचाट म्हणजे कंपोज केलेलं पण गाणं आहे बाबूजींनी, पण ते कंपोज केलेलं तितक्याच ताकदीने ते पोचवलंही पाहिजे. आणि ते आशाताईंनी केलेलं आहे. की तुम्ही बघा की सुरुवातीला जो का रे दुरावा याच्यात एक तक्रार आहे, का रे अबोला याच्यात एक आर्जव आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न आहेत. अपराध माझा असा काय झाला, याच्यात पहिल्या याच्यात तक्रार आहे, दुसऱ्या याच्यात आर्जव आहे आणि तिसऱ्या याच्यात एक आव्हान आहे, चॅलेंज, सांग मला. असं ह्या 3 छटा प्रश्नांमधल्या या फक्त गायनामुळे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं. त्याच्यानंतर निजे येत नाही मला एकटीला, तिथे आपल्याला माहिती आहे की त्या दाम्पत्यामध्ये भांडण झालेलं आहे आणि त्यामुळे त्या भांडणामुळे आलेला थोडासा एक रुसवा आहे, लाडिक रुसवा आहे. पण ते भांडण मिटल्यावर जेव्हा तो त्याचा त्याची एक शांतता येत जाते, तर तो तुम्हाला आश्वासकपणा तो तिसऱ्या कडव्यात जाणवतो. आणि हे तुम्हाला हे सगळं अनुभवण्याकरता किंवा याची सगळ्याची अनुभूती घेण्याकरता तुम्हाला ऍक्च्युअली पडद्यावरचं चित्र बघावंही लागत नाही. इतकं चित्रमय गाणं आशाताई आपल्यापर्यंत पोहोचवायच्या. आणि तुम्ही मराठी घ्या, हिंदी, ऋतू हिरवा गाताना आपल्याला म्हणजे ते सगळे चैत्रामधले सुगंध यायला लागतात आपल्याला. तर ही अनुभूती क्रिएट करण्याची जी एक हातोटी आहे ती त्यांच्याकडे विलक्षण होती, विलक्षण. खरंय. आणि आपण एक खूप समर्पक शब्द वापरला कौशलजी, स्वरचित्र. खरोखरच त्या गाण्यामधनं ते उलगडत जायचे शब्द आणि ते समोर चित्र उभं राहायचं. मग अगदी हिंदीतली गाणी असतील किंवा मराठीतली, म्हणजे मी आता तोच विचार करत होतो की सोलो सॉंग्स किंवा एकटीने गायलेली गाणी तर आहेतच, मात्र जी ड्युएट सॉंग्स आहेत त्याच्यामध्ये देखील एक वेगळा रंग भरणं असेल. मग हिंदीतला आपण जर घेतलं तर कजरा मोहब्बतवाला सारखं गाणं असेल, शमशाद बेगम आणि आशा भोसले. तर इकडे मराठीतलं आत्ताच अनुराधा पौडवाल यांनी देखील तिकडे आदरांजली वाहिली, तर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसलेंनी गायलेलं आला आला वारासारखं गाणं असेल. म्हणजे ही रेंज जी आहे ना, ही विस्मयचकित करणारी आहे कौशलजी. अगदी विस्मयचकित करणारी रेंज. त्याचं कारण असं आहे की मला वाटतं म्हणजे हा तो जो नकला करण्याचा गुण आहे, तर त्याच्यात ती अभिनेत्री दडलेली आहे त्यांच्यात. आता नाटकामध्ये असं म्हटलं जातं की नाटककार नाटक लिहितो तेव्हा नाटककार बोलता कामा नये, ते पात्र बोललं पाहिजे. आणि हे तुम्हाला आशाताईंच्या गाण्यांमध्ये दिसतं की आशा भोसले बोलत नाहीये, ते पात्र बोलतंय.
हां. म्हणजे मधुबालासाठी त्या एक वेगळ्या ठेवणीतला आवाज काढायच्या. हो. आता खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो याच्यात सुद्धा एक बेफिकिरी, बिनधास्तपणा हम्म. आहे हो. आणि पिया तू अब तो आजा याच्यात पण एक बिनधास्तपणा आहे. पण हम्म. त्या दोन्ही बिनधास्तपणामधली छटा वेगवेगळ्या आहेत हो. त्या हो. आणि त्या नुसत्या आपल्या आवाजाच्या प्रोजेक्शननी हम्म. आशाताई तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. हम्म. त्यामुळे आणि मी म्हटलं तसं ना त्या बंडखोर असल्यामुळे हम्म. कुठलंही ग्लास सीलिंग हे तोडण्याकरताच असतं. हम्म. हम्म. त्यामुळे आशाताईंना वार्धक्य कधी आलंच नाही. हम्म. हां. त्या शेवटपर्यंत परफॉर्म करत होत्या. अगदी त्यांना हम्म. महाराष्ट्र भूषण ज्या दिवशी मिळालं, हम्म. तेव्हा स्टेजवर त्यांनी व्यवस्थित परफॉर्म केलं, सुरेल हो. गायल्या. हो. त्यामुळे सूर सोडून गेला नाही त्यांना कधी. कारण त्यांनी सुराला कधी सोडलं नाही. हम्म. आणि मग तुम्हाला त्यांची विस्मयचकित हम्म. करणारी ही रेंज दिसते, की हम्म. एकीकडे बॉय जॉर्ज बरोबर पॉप संगीत गायलेले आहेत हो. त्या. हो. गुलाम अली बरोबर गझल गायलेल्या आहेत. हम्म. अ, सुधीर फडके, आर डी बर्मन हम्म. यांच्याबरोबर चित्रपट संगीत केलेलं आहे. हम्म. हृदयनाथ मंगेशकरांबरोबर हम्म. महाराष्ट्राची अभिजात कविता आरती प्रभू असो, हम्म. सुरेश भट असो, हो. आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. हम्म. मला नेहमी असं वाटतं, की या 2 बहिणींनी विशेषतः हम्म. सामान्य श्रोत्यांवर ना परिसस्पर्श करून त्यांनी श्रोत्यांचे रसिक केले. हो. आज आपण इतके लाडावलेलो आहोत हम्म. हम्म. उत्तम अ, नितळ अशा सुराला, हम्म. की आता आपल्याला त्याच्यापेक्षा खालचं चालत नाही. हम्म. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर उपकार आहेत त्यांच्या हम्म. गाण्याचे. आणि पटकन लोकांना हे लक्षातही येत नाही, हम्म. की आपण किती समृद्ध झालेलो आहे त्याच्यामुळे हम्म. आणि किती आपली सांस्कृतिक श्रीमंती वाढली आहे. हम्म. लहान-लहान मुलं आज पटकन तुम्ही रिएलिटी शोज मध्ये वगैरे पण बघा, हो. की गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे गातात. हो. हो ना? किंवा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे आला आला वारा गातात. हम्म. तर ही सगळी उत्तम कविता आपल्या लहान-लहान मुलांच्या ओठांवर येण्याकरता कारणच त्या होत्या. तर खरंय. इतका सगळा म्हणजे खरंय. बॉय जॉर्ज ते आरती प्रभू खरंय. आणि हृदयनाथ मंगेशकर अशी रेंज असलेल्या हम्म. त्या हम्म. विलक्षण गायिका होत्या असं मला वाटतं. खरं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की आपल्या श्रोत्यांचे त्यांनी रसिक केले आणि खरोखरच आपला सगळ्यांचं आयुष्य त्यांनी समृद्ध केलं आहे. खूप खूप धन्यवाद कौशलजी. आपण त्यांच्या आठवणी जागवल्यात आणि त्यांच्याबद्दल संवाद साधलात. त्याच्याबद्दल खरोखरच आपलं आयुष्य त्यांनी समृद्ध केलेलं आहे. अशा त्यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा आपण वंदन करूया आणि या खास संवादामध्ये थांबूया इकडे. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.